तर जय श्रीराम मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून एकदा हार्दिक स्वागत करतो। कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो डाउनलोड कशी करायचे हे शिकलो होतो आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चक्क बॅनर कसं बनवायचं आहे ते सांगणार होतो। हे व्हिडिओ आपण काइमास्टरवरून बॅनर कसं बनवायचं हे पाहणार आहोत। तर काइमास्टर ॲप ओपन करा। ओपन केल्याच्यानंतर क्रेडिट नावावर क्लिक करा आणि तुम्हाला जी साईज हवी ती साईजवर तुम्ही क्लिक करू शकता। बघा पाहू शकता मी तर बरेचशा साईज मी एक साईज निवडली आणि क्रेडिटवर क्लिक केलेलं आहे आणि तुम्हाला आल्याच्यानंतर तुम्हाला लगेच बॅकग्राऊंड घ्यायचं आहे। कुठलीही दुसरी ऑप्शन करायचं नाही, डायरेक्ट बॅकग्राऊंड घ्यायचं। बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर तुम्हाला देवीचा फोटो लागेल, तो देवीचा फोटो तुम्ही आपल्या गॅलरीमधून घेऊ शकता। पाहू शकता माझ्याकडे पण बरेचसे देवीचे फोटो आहेत, पण मी घेतलेला आहे तुळजाभवानीचा। घेतल्यानंतर तुम्हाला क्रॉपवर जाऊन तुम्हाला त्याला गोल करून आकाराचं देऊन बरोबर हे करायचं आहे। 50पेक्षा जास्त तुम्ही करू शकता। बघा पाहू शकता आपल्या बॅनरला जसं शोभेल तसा फोटो आपण करत आहोत। एक नंबर बॅनर होणार आहे मित्रांनो। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, बेल आयकॉन प्रेस करा। पाहू शकता व्यवस्थित बरोबर लावायचा आहे। लावल्याच्या नंतर तो व्यवस्थित बसलेला आहे का बघायचं, नाही तर क्रॉपिंग जाऊन थोडं कमी करतो म्हणजे जबरदस्त दिसेल। दिसलेलं आहे। आणि आता गॅलरीमध्ये जायचं तुम्हाला। गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आपले जे मंडळाचे फोटो ठेवायचे आहेत त्या मंडळाच्या फोटोसाठी लागणाऱ्या खालचं तो बॅकग्राऊंड असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काइमास्टर ॲपवर बनवू सुद्धा शकता। पाहू शकता मी कसं बनवलेलं आहे आणि ते मी तर लावत आहे व्यवस्थित, ते पाहू शकता। आणि त्या कोपऱ्यामध्ये 3 टिंब दिसत आहे, त्या टिंबावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आणि डुप्लिकेट बनवायचं आहे। आणि नंतर तुम्हाला इथं अलीकडे सरकवायचं आहे। कारण अलीकडे सरकवायचं कारण एकच हातानं सरकी जायचं पण खालीवर होतं, पण इथं खालीवरही होत नाही, काय नाही। मी घेतलेलं आहे ना। आता आपल्याला कशा निमित्त आहे ते करायचं आहे। आता आपण घेऊया घटस्थापना आणि निमित्त, कारण की मी ते फाउंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवले होते। व्हिडिओ मी यूट्यूबवर दाखवला सुद्धा आहे, तुम्ही बघितलेला आहे। तसं मी निमित्त घटस्थापना दोन्हीवर क्लिक केलेलं आहे आणि आपल्या खाली आलेलं आहे। पाहू शकता आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड हटवायचं आहे। तर कसं हटवायचं बॅकग्राऊंड सुद्धा हटवायची सोपी पद्धत आहे मित्रांनो। कुठलीही तुम्हाला ॲड येणार नाही, कुठलंही काही येणार नाही। तुम्हाला जाऊन फक्त तिथं ऑन करायचं आणि तिथं ब्लॅक कलर करायचा। ब्लॅक कलर केल्यानंतर तुम्हाला थोडं ओढे व्हायचं। पाहू शकता अगदी बॅकग्राऊंड आपले गेलेलं आहे, कुठलीही ॲड न आलेली, कुठलेही पैसे न लागणारे रिमूव्ह होऊन गेलेलं आहे। निमित्ताला पण तसंच आपल्याला बॅकग्राऊंड करायचं आहे, तो पाहू शकता। फक्त तिथं हिरवा करायचा आहे, पाहू शकता। अगदी सोपी पद्धत मित्रांनो, कुठलीही आजपर्यंत यूट्यूबवर सांगणार नाही ते आपण सांगत आहोत। आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती येत राहतील। चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या सर्वांना कळेल की बॅकग्राऊंड घरच्या घरी आपलं बॅनर कसं बनवायचं। ते पाहू शकता बरोबर ठिकाणी लावायचं आहे। आणि लावल्याच्या नंतर तुम्हाला लगेच व्यवस्थित जागेवर लावल्याच्यानंतर बरोबर दिसतो आणि दिसल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता बॅनर आपलं एकदम कडक दिसत आहे आणि त्याला आपण कलरसुद्धा बदलू शकतो। पाहू शकता बघा मित्रांनो, दोन्हीचाही कलर आपल्याला जसा आहे तसा आपण बदलू शकतो इथून, तो ॲडजस्ट भेटून। तुम्हाला जर बदलता येत नसेल तर कमेंटमध्ये काय अडचण आल्यास तुम्ही कळवू शकता। पाहू शकता बरोबर जबरदस्त दिसायला। आणि तुम्हाला आता टेक्स्टवर जाऊन तुम्हाला पुढील टेक्स्ट करायचं आहे, ते पाहू शकता। सर्वांचे मनापासून सर्वांचे देवी भक्ताचे हार्दिक देवी भक्ताचे आपल्याला टाईप करायचं आहे। मी केलेलं आहे, तुम्हीही करू शकता, नाहीतर तुम्ही फाउंट तयार करू शकता। मी आता तयार करत नाही कारण की आपल्या काइमास्टरवर सुद्धा बरेचसे आहेत फाउंट, ते मी तेच वापरणार आहे। पाहू शकता जबरदस्त मी फाउंट वापरलेला आहे। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता। आणि कलर पण द्यायचा आहे त्याला, पांढरा पण कलर दिलेला आहे। आणि तुम्ही सुद्धा अगदी घरी बसल्या बसल्या काइमास्टर ॲप ओपन करून लगेच बॅनर बनवायला घ्या। कारण लक्ष्मी घटस्थापना फक्त 2 दिवसावर आलेली आहे आणि आपला व्हिडिओ आज बनत आहे। तुम्ही रोज आपल्या व्हिडिओवर यूट्यूबवर चॅनलवर बघत आहात आणि बघा आपण कलर घेतलेला आहे आणि बरोबर तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तिथं बॅकग्राऊंडवर चांगला दिसेल तो कलर तुम्ही घेऊ शकता। पाहा एक नंबर कलर तुम्हाला सोबत असेल तर बाबा डुप्लिकेट करायचं आणि त्याला एडिट करायचं। तर लगेच हार्दिक शुभेच्छा टाकायच्या आपल्याला। कुठलं एक नंबर दोन्हीचं सारखं ठेवायचं आहे।
दोन्हीसारखं ठेवल्याच्यानंतर ते आपल्याला भक्तांचं चुकलं होतं, तिथं भक्तांना केलं आपण मित्रांनो. पाहू शकता कलर पांढरा ह्याच्या उमटून दिसतो, त्यामुळं आपण पांढरा करूया. आउटलाईन पण याची पांढरीच करू, मध्ये 1 नंबर दिसतंय. तुम्ही पाहू शकता आपला बॅनर अगदी जवळपास होत आलेला आहे. आता आपल्याला फोटो घ्यायचे आहेत, तर चला गॅलरीमध्ये ओपन करून गॅलरीमध्ये जिथं आपले फोटो तुम्हाला जे टाकायचे ते फोटो तुम्ही ओपन करू शकता. चला आमचे फोटो आहेत खाली. चला पाहू शकता आम्ही इथून फोटो घेत आहोत. मी एक फोटो घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला क्रॉपिंग करायचं आहे, म्हणजे क्रॉपिंग केल्याच्यानंतर तुम्हाला अगदी फोटो 5 मिनिटात बसतो. कुठलीही समस्या नाही आणि कुठलीही ॲड नाही, कारण मी त्याचे पहिलेच बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले आहे. तुम्हाला जर रिमूव्ह कसे करायचे हे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सोडील, की बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं. तर बरोबर ठिकाणी लावून घ्यायचा आपल्याला फोटो. कोणतंही व्यवस्थित लावून घ्यायचं एका ठिकाणी. जबरदस्त बॅनर होणार आहे मित्रांनो, कडक. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टमुळे आपल्याला चॅनलवर चांगले व्हिडिओ मी सोडत आहे आणि पुढचा व्हिडिओ बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे मी सोडतो. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा, सर हे व्हिडिओ सोडा, लगेच सोडतो. तर बघा बरोबर स्टिक वापरलेला आहे, खालीवर फोटो नाही दिसतं 1 नंबर. अजून एक फोटो घेऊया, तुम्हाला दाखवतो. आपले फोटो बरेचसे टाकायचे आहेत आपल्या मंडळाचे. तुमच्या मंडळात जेवढे फोटो आहेत तेवढे तुम्ही टाकू शकता किंवा पाहू शकता की अगदी सोपी स्ट्रिक आहे. चला मी दुसरा फोटो घेतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की फोटो कसे टाकायचे, कारण की डोळ्याखालून गेलेली कोणतंही काम आपल्याला लगेच ध्यानामध्ये बसतं. बघा पाहू शकता क्रॉपिंग करायचं आहे फोटोला बी, आणि खालून 2 नंबरचं एक क्लिक करून बरोबर ठिकाणी क्रॉपिंग करून बसवायचं आहे. बरोबर ठिकाणी तो बसणार आहेच. आणि पाहू शकता तुम्ही घरी बसल्या असंच बॅनर बनवण्यासाठी बाहेर जात असाल तर घरी बसल्या तुम्ही बॅनर अगदी 5 मिनिटात बनवू शकता. मी कुठलीही नाही 5 मिनिटात बनवलं आहे आणि तुम्हाला सगळेच फोटो टाकायचे आहेत. तर मी आता जास्त वेळ घेणार नाही, लगेच सगळे फोटो 5 मिनिटात तुम्हाला टाकतो. लगेच बघा पाहू शकता तुम्ही अशा तऱ्हेने आपले फोटो गॅलरीमध्ये जाऊन सर्वांचे फोटो आपल्याला टाकलेले आहेत, दिसत आहेत. दिसायच्या नंतर तुम्हाला आता अजून थोडंसं आपला बॅनर राहिलेला आहे, आणखी नाहीतर लगेच बॅनर होत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये तुमच्या भावना कळवा, कारण की तुमचा हा भाऊ मराठवाड्यातला आहे आणि मराठवाड्यातल्या माणसांना आपल्याला मोठं करायचं आहे. हे वाक्य ध्यानामध्ये ठेवा आपल्या भावाचं. आणि पाहू शकता तुम्ही आपण पिवळं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि ते पिवळं बॅकग्राऊंड घ्यायचं, त्याला क्रॉपिंग करायचं आणि बरोबर त्या ठिकाणी लावायचे. आता बरोबर त्याचा पिवळं बॅकग्राऊंड ते आपण खाली घेणार आहोत, सर्व फोटोच्या खाली, म्हणजे 1 नंबर आपल्याला त्याच्यावर शुभेच्छुक म्हणजे आपलं सर्व मित्रपरिवाराचं देता येते. तुम्हाला जो कलर सेट वाटेल त्या बॅकग्राऊंडला तुम्ही तो कलर देऊ शकता. बघा मला ब्ल्यू वाटते म्हणून मी ब्ल्यू देतो. बरोबर मला जबरदस्त बॅनरवर दिसतोय. तुम्हाला पण जो आवडेल ते तुम्ही कलर देऊ शकता आणि टेक्स्टवर टाईप करा शुभेच्छुक. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फाउंट तयार करू शकता. आणि आता पुढचा व्हिडिओ मी असेच जबरदस्त स्टिकमध्ये सोडणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की शुभेच्छुक आपलं नाव टाईप झालेलं आहे आणि ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर त्याला फाउंट द्यायचा आहे. 2 नंबरचा फाउंट आपण दिलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही बरोबर जबरदस्त नाव दिसत आहे आणि तुम्ही त्याची साईज कमी करून त्याला लावू शकता. शुभेच्छुक आपण लावलेला आहे आणि डबल आपण टेक्स्ट डुप्लिकेट करून एडिटवर क्लिक करून बरोबर आपण शुभेच्छुक सर्व मित्रपरिवार करणार आहोत. सर्व मित्रपरिवार गोविंदपूर. मित्रांनो तुम्ही पण कुठून असाल कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी गोविंदपूर गावातील बीड जिल्ह्यातला आहे. तुम्ही पण कुठल्या बीड जिल्ह्यात असाल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. गोविंदपूर आपण टाकलेला आहे आणि बरोबर त्या ठिकाणी लावायचं आणि त्याला कलर आपल्याला द्यायचा आहे. बरोबर कलर आपण देत आहोत. बघा कलरवर क्लिक करा आणि जो कलर तुम्हाला चांगला वाटेल तुम्ही देऊ शकता. 1 नंबर कलर वाटतोय मित्रांनो. पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंड आपलं बॅनर कसं 1 नंबर झकास दिसतंय. तुम्हाला जर बनवून पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण तिथे दिलेली आहे आणि त्या इंस्टाग्राम पेजला माझ्या फॉलो करा. पाहू शकता लगेच आपण घ्यायचं आहे आणि घेतल्याच्यानंतर बरोबर त्या ठिकाणी लावायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला मी माहिती आहे ॲडजस्टमेंट होऊन त्याचा कलर बदलायचा. बरोबर बघा ॲडजस्टमेंट होऊन तुम्हाला त्याचं बरोबर आपल्याला कोणताही फोटो असो काही असो जबर करता येतं आणि बरोबर आपल्याला टाकायचं आहे. आता देवी आपली 3 ऑक्टोबर 2024 या रोजी आहे, तर ते आपण टाईप करू
कारण मी फाउंड डायरेक्ट तयार करत नाही मित्रांनो. मी काही वेळेस माझे फाउंड इथलेच असतात, कारण की मला काही महाराष्ट्रातले फाउंड बरोबर खूप जास्त आवडतात, कारण की खूप जबरदस्त ट्रिक त्यांची आहे. आणि ते पाहू शकता ऑक्टोबर. आणि तुमच्या इकडे देवी कशी असते हे पण कळवा. मी देवीतली व्हिडिओ पण यूट्यूबला टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता 3 ऑक्टोबर 2024. आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. पाहू शकता, त्याला लगेच लाल कलर रेड कलर देऊया. पाहू शकता, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बरोबर लावलेला आहे आणि तो तुम्हाला अगदी जबरदस्त दिसणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना कळेल की तुमचा भाऊ मराठवाड्यातला, बीड जिल्ह्यातला वगैरे आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, सर्वांना जय भीम.